अक्कलकोट संतांची नगरी, जिथे एका बाजूला स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त येतात आणि दुसऱ्या बाजूला शांत टेकडीवर वसलेली आहे एक प्राचीन सूफी दरगाह, शेख नूरुद्दीन चिश्ती यांची. डेक्कन स्टडीजच्या सूफी सिरीजमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटमधील एका कमी परिचित पण अत्यंत प्रभावशाली सूफी संताविषयी. अक्कलकोट शहर संत आणि महात्म्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जाते. इथे मंदिरे आहेत, दर्गे आहेत आणि विविध धर्माचे लोक एकत्र येऊन श्रद्धा व्यक्त करतात. ख्वाजा दाऊद, शेख दातार आणि शेख नूरुद्दीन चिश्ती हे अक्कलकोटमधील प्रमुख सूफी संतांपैकी एक आहेत. शेख नूरुद्दीन चिश्ती हे बिजापूरहून अक्कलकोटला आले. ते अक्कलकोटला कधी आले याचा ठोस इतिहास उपलब्ध नाही, पण दंतकथा, परंपरा आणि काही ऐतिहासिक ग्रंथ यातून त्यांची माहिती आपल्याला मिळते. दरगाहच्या इनाम जमिनीवरील आदिलशाहीकालीन नोंदी हे दर्शवतात की ते अली आदिलशहाच्या आधीच इथे आले असावेत. मध्ययुगीन काळात शेख नूरुद्दीन चिश्ती यांचा अक्कलकोटमधील सर्वधर्मीय लोकांवर मोठा प्रभाव होता. विशेष म्हणजे स्वामी समर्थ स्वतःही या दरगाहाला अनेकदा भेट देत असत. ते इथल्या एकांतात वेळ घालवत असत. आजही या दोघांशी संबंधित अनेक दंतकथा स्थानिक लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. आजही स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणारे हजारो भक्त शेख नूरुद्दीन चिश्ती यांच्या दरगाहलाही भेट देतात. नमस्कार, मी देवीदास बाबूजी तिकोने, राहणार पौळगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. मी स्वामी समर्थांच्या सानिध्यात 1976 पासून आहे आणि मी वर्षातून किमान 5 ते 6 वेळा स्वामींच्या दर्शनात येतो. इथे आल्यानंतर, अक्कलकोटला आल्यानंतर मी चिश्ती महाराजांच्या दर्गामध्ये येतो. म्हणजे काही सुख दुःख असतील ते त्यांच्या समोर मांडतो आणि त्यातून मला खूप मार्गदर्शन होतं आणि त्या मार्गदर्शनाने माझी सगळी दुःख निवारण होतात. हा मला चिश्ती महाराजांचा अनुभव आहे. हे अक्कलकोटच्या सांस्कृतिक एकतेचं सुंदर उदाहरण आहे. अक्कलकोटवर फत्तेसिंह भोसले कुटुंबाची सत्ता होती. त्यांनीही या दरगाहाविषयी आदर व्यक्त केला होता. 1876 साली अक्कलकोटला भीषण दुष्काळ पडला. त्यावेळी लोकांनी श्रमदानातून एक तलाव बांधला, ज्याला आज शेख नूर तलाव म्हणून ओळखलं जातं. दरगाह परिसरात अनेक समाध्या आहेत. मुख्य इमारतीत शेख नूरुद्दीन चिश्ती आणि नूर मोहम्मद यांच्या समाध्या आहेत. नूर मोहम्मद हे त्यांच्या कृपा आशीर्वादाने वाढलेले शिष्य मानले जातात. दरगाहमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला बेगमबी यांची समाधी आहे. या समाधीवर हिरव्या बांगड्या लटकवलेल्या दिसतात. लोक इथे लग्नासाठी नवस मागतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावर विवाह सोहळ्याची पहिली पत्रिका दरगाहाच्या नावे अर्पण केली जाते. लग्नानंतर परत येऊन दर्शन घेतात. अनेक हिंदू, मुसलमान भाविक वेगवेगळ्या कारणांसाठी नवस मागतात. कोणी आजारपण दूर करण्यासाठी इकडे साकडं घालतं. नवसानंतर समस्या निवारण झाली किंवा इच्छापूर्ती झाली की हे भाविक शेख नूरुद्दीन बाबांच्या दरगाहाला चांदीच्या घोड्यांची प्रतिकृती बनवून अर्पण करतात. अशा अनेक अर्पण केलेल्या प्रतिकृती दरगाहमध्ये आहेत. दर गुरुवारी हजारो भाविक अक्कलकोटला येतात आणि त्यातील अनेक जण शेख नूरुद्दीन चिश्ती यांच्या दरगाहालाही भेट देतात. आजही नूरुद्दीन चिश्ती हे अक्कलकोटच्या ग्रामदेवतांपैकी एक मानले जातात. त्यामुळेच अक्कलकोट म्हणजे केवळ एक शहर नाही, तर श्रद्धा, एकता आणि परंपरेचं जिवंत उदाहरण आहे, जिथे मंदिर आणि दरगाह दोन्ही एकाच भावनेने जोडलेले आहेत.